नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000 ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000 ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000 ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000 ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150 ला 3 जीन्स, 1000 ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000 ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100 ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400 ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. आषाढी एकादशी निमित्त अहिल्यानगर मधील पैलवान प्रतिष्ठान तसेच नवनागापूर ग्रामस्थांच्या वतीनं भाविकांकरिता फराळाचं वाटप करण्यात आलंय. आषाढी एकादशी निमित्त पैलवान प्रतिष्ठान आणि नवनागापूर ग्रामस्थ यांच्या वतीनं भाविकांकरिता फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी आणि नागरिकांनी याचा लाभ घेत भक्तिभावानं या उपक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी बजरंग दल नगर तालुका संयोजक विशाल काटे, पैलवान प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल पाटील, भाजप तालुका अध्यक्ष रामभाऊ घाडगे, सागर सप्रे, महेश कांडेकर, जालिंदर भोर, शिंदे साहेब, भाऊ पवार, योगेश कुतरवाडे, सूरज शिंदे, ऋत्विक घोडके, साई काकडे, शुभम पवार तसेच पैलवान प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि नवनागापूर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना भाजप तालुका अध्यक्ष रामभाऊ घाडगे म्हणाले, वारकरी संप्रदायाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. समाजात एकोपा, सेवाभाव आणि संस्कार जपणारे असे उपक्रम प्रत्येक गावात सातत्यानं होत राहावे असं त्यांनी सांगितलं. तर या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी फराळाचं भाविकांना वाटप करत भाविकांचं स्वागत केलं. धार्मिक परंपरा, समाजसेवा आणि एकोप्याचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरलाय. आज आषाढी एकादशी पैलवान प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गडवारी चौक या ठिकाणी सर्व भावी भक्तांना या ठिकाणी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या प्रसाद वाटपासाठी नवनागापूरमध्ये सर्व ग्रामस्थ, सामाजिक राजकीय सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी फुलाची पाकळी मदत या ठिकाणी केलेली आहे. माझ्यामध्ये 110 किलो या ठिकाणी खिचडीचा प्रसाद, त्याचप्रमाणे केळी व वेपर्स या ठिकाणी पैलवान प्रतिष्ठानच्या वतीने वाटप करण्यात येत आहेत. पैलवान प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेच दरवर्षी या ठिकाणी उपक्रम होत असतात. सामाजिक बांधिलकी जोपासत हा एक आगळा वेगळा आणि एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी त्यांनी उभा केलाय. मी भाजप तालुक्याच्या वतीने, त्याचप्रमाणे नवनागापूरमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो व सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप सर्व शुभेच्छा देतो. आज प्रथमतः सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज पैलवान प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 110 किलोच्या खिचडीचं वाटप या ठिकाणी सकाळपासून सुरू करण्यात आलं आहे. येथील पैलवान प्रतिष्ठानचे दरवर्षी काही ना काही अनेक चांगले असे उपक्रम असतात. गावासाठी काही ना काही असे चांगले कामही पैलवान प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जातात. मी पैलवान प्रतिष्ठानचे आभार मानतो की त्यांनी आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं चांगला असा उपक्रम केला. पंढरपूरला जाताना बरेचसे भाविकांना लोक काही ना काही अल्प उपहार किंवा पाण्याचे बॉटल वगैरे ते वाटप करतात. पण जेव्हा भाविक रिटर्न येतात पंढरपूरवरनं तर त्यांच्यासाठी जाताना काहीतरी सेवा घडावी, त्यासाठी पैलवान प्रतिष्ठाननी हा उपक्रम चालू केला आहे. मी पंढरपूरच्या पांडुरंगाला आज एवढंच साकडं घालतो की आमच्या नवनागापूरच्या ग्रामस्थांना सुखी ठेव आणि आमचं गाव सुजलाम सुफलाम होऊ दे, अशी पंढरपूरच्या पांडुरंगाने आमच्या गावकऱ्यांना आशीर्वाद द्यावा. या ठिकाणी मी सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. सालाभरात प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी पैलवान प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम केले जातात. तसं यावर्षी सुद्धा खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व देणगीदार व सर्व अन्नदात्यांचे हार्दिक हार्दिक आभार पैलवान प्रतिष्ठानच्या माध्यमातून. आणि इथून पुढं असंच सर्व ग्रामस्थांचं सहकार्य आम्हाला भेटत जावं, याच्यापेक्षा चांगले चांगले उपक्रम आमच्याकडून होत जातील. रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी निमित्त पैलवान ग्रुप तर्फे खिचडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याबद्दल नवनागापूर ग्रामपंचायतच्या वतीने पैलवान ग्रुपचे सर्व सदस्य त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी विशेषतः क्रिकेटची स्पर्धा असेल, कुठले सामाजिक उपक्रम असतील, गणपती उत्सव असेल, तर मोठ्या
प्रमाणात त्यांच्याकडून उत्सव साजरे केले जातात आणि एक नागरिकांना चांगलं धार्मिक आणि शारीरिक फायदा कसा होईल अशा प्रकारचं नियोजन त्यांचं असतं. त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी संघटना म्हणून त्यांचं काम पण उत्तम आहे. तर अशा सर्व सदस्यांना मी नवनागापूर ग्रामपंचायत तर्फे त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देतो. नमस्कार. आज नवनागापूरमध्ये नगर मनमाड हायवे, पोलीस स्टेशन चौक, गरवारे चौक या ठिकाणी पैलवान प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूरकडून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी खिचडीची सोय या प्रतिष्ठानने आयोजित केली आहे. पैलवान प्रतिष्ठानचं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. नेहमीच ते गोरगरिबांना मदत करणं व गोरगरिबांची सेवा करणं, सामाजिक काम करणं असं या प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम चालतं आणि प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी या मध्ये सहभागी होतात आणि हा चांगला उपक्रम असा ते राबवतात. आजही यांनी आषाढी एकादशी निमित्त खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे. मी नवनागापूर ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ दामोदर गव्हाणे मी या त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. गरवारे चौक येथे पैलवान प्रतिष्ठान ग्रुप या ग्रुपने आषाढी एकादशी निमित्त सर्वांना फराळाचा खिचडीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा कार्यक्रम हा कौतुकास्पद आहे आणि आज सर्व भाविक पण या प्रसादाचा लाभ घेत आहेत. तरी मी या कार्यास पैलवान प्रतिष्ठान ग्रुपला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.